हे टोटल धनंजय मुंडेचा कारभार आहे. पण धनंजय मुंडेंनी स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला. पाप केलं धनंजय मुंडेसाठी, खुन केले धनंजय मुंडेसाठी. काय सांगा कृष्णा भाऊ तुम्हाला, आता लय कला झाली. गाड्याचे नाव सुद्धा घ्यायचे टेन्शन यायला लागलं भाऊ. एका नौकराला पाणी भरणाऱ्या माणसाला पिपाड्या का काय काय मग आपल्या पुण्यात म्हणतात भर पिनाड्या पिपाड्या पाण्या भरणार पानाड्या जवळ एवढ्या गाड्या म्हणल्यावर जगवार सारख्या BMW सारख्या रिक्षापेक्षा आता ठीक आहे भाऊ. 3 चाकाचा त्याला 2 चाक नाही, एकात ट्यूबच नाही आत. काय गाड्या त्या BMW जागवार, कुठं इनोवाच्या मोठमोठ्या गाड्या. अरे यार काय हे ना, खरं सांगतो प्रामाणिक सांगतो मी, हे त्याचं नसावच. हे सगळं धनंजय मुंडेचं, हे टोटल धनंजय मुंडेचा कारभार आहे. पण धनंजय मुंडेंनी स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला. 100% त्या सरमाड करमाडचा बळी दिला. 100% बळी दिला. सगळं पाप धनंजय मुंडेसाठी केलं त्यांनी. आणि आज पाप वाटून घ्यायला सुद्धा धनंजय मुंडे तयार नाही. बरं झालं त्याच्या कुटुंबाला, त्याच्या समाजाला तरी कळलं ह्यो धनंजय मुंडे किती स्वार्थी, किती स्वार्थी. पाप केलं धनंजय मुंडेसाठी, खुन केले धनंजय मुंडेसाठी, स्वतःच्या जातीचे पण हप्ते मागितले, खंडाण्या मागितल्या, जमिनी बळी केल्या धनंजय मुंडेसाठी. हा जेलमध्ये सडायची वेळ आली, सरमाडला त्याला सडायची वेळ आली, तर ह्यो पाप सुद्धा वाटून घ्यायला तयार नाही. त्याच्या कुटुंबालाही कळणं लय गरजेचं होतं आता, समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की ह्यो किती वापरून फेकून देतो, किती धोकेबाज आहे, किती गद्दार आहे धनंजय मुंडे. हे कळणं खूप गरजेचं होतं. बरं झालं कळालं. इथून पुढे तरी त्यांचे डोळे उघडले की ह्यो किती गद्दार आहे, ह्यो किती विश्वासघातकी, हे कळणं गरजेचं होतं. कारण त्याच्या नावावर ठुलं जेलात गेलं ते पैसे येत जवळ. आता या दुसऱ्या देशात जाणार आता फिरायला कसात त्या पैशाच्यावर जेल बघणार हो पाप्याच्या डोक्यावर. त्याच्या कुटुंबाने सांगायला पाहिजे 1 नंबरच्या आरोपीच्या. आणि 1 नंबरच्या आरोपीला सुद्धा मान्य न्यायालयात जाहीर सांगितलं पाहिजे की सगळे पैसे मी त्यासाठी कमवले, ही प्रॉपर्टी तिची खून त्याच्यामुळेच केलाय, त्यांनीच करायचा सांगितलाय. खंडणी पण त्यांनीच मागायला सांगितली, कारण खंडणीचे पैसे मी त्याला नेऊन दिले धनंजय मुंडेला. निवडणुकीत का पैसे खर्चायला मी दिली, हे सांगितलं. तिथून आण गुंडगिरी करून मी आणले आणि धनंजय मुंडेला दिली, असं त्यांनी जाहीर सांगायला पाहिजे. सगळं पाप घेऊन त्या 1 नंबरच्या सरमाड आरोपीने मरू नये. त्यांनी धनंजय मुंडेचं नाव 100% घेतलं पाहिजे. खरं त्यांनी बोललं पाहिजे. तो जर 1 नंबरचा आरोपी खानदानी असला तर तो खरं बोलल, आणि त्याच्या कुटुंबात सुद्धा खरं बोलावं. नसता त्याच्या कुटुंबात सुद्धा राग होईल त्या धनंजय मुंडेसाठी. त्यामुळे त्या कुटुंबानं स्पष्टपणाने मीडियासमोर येऊन जाहीर सांगावं ही सगळी प्रॉपर्टी, सगळे खुन खंडाण्या हे सगळं जमा करून धनंजय मुंडेला दिलेलं आहे, परंतु तो आज आमच्या कुटुंबाला साथ द्यायला तयार नाही, असं 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबानं सांगायला जाहीर पाहिजे. प्रामाणिक आणि सत्यवादी जर 1 नंबरचं त्या करमाडचं कुटुंब जर असलं तर त्यांनी सत्यवादी प्रामाणिकपणानं मीडिया समोर येऊन जाहीर सांगायला पाहिजे की हे सगळं धनंजय मुंडेचं आहे. ते जर गप्प बसले तर त्यांच्या 1 नंबरच्या आरोपीला 100% फाशी होणार. त्यांनी गप्प बसू नये कुटुंबाने. हेच चाललंय की तुम्हाला देऊ आरक्षण देऊ. दुसरं असं की हैदराबाद संस्थांचं गॅजेटियर तात्काळ लागू करा याच अधिवेशनात. सातारा संस्थांचंही गॅजेटियर लागू करा. बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेटियर लागू करा. आणि औंध संस्थांचेही खूप काही पुरावे तेही घेऊन या राज्यातल्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराला आपण माणुसकी दाखवावी. आणि माणुसकीच्या नात्यानं गोरगरिबांना अडचणी पोरांना शिक्षणात येऊ नयेत म्हणून तातडीनं ते लागू करावं. दुसरं असं की आपण सगळ्या केसेस मागं घेऊ. 1-1.5 वर्ष उलटून गेले. 8 दिवसात घेऊ, 4 दिवसात घेऊ म्हणून या राज्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांवरती, गोरगरिबांवरती केसेस विनाकारण दाखल केलेले आहेत. त्या सरसकट अंतरवालीसह राज्यातल्या सरसकट केसे मागं घेण्याचं आपण सरकार म्हणून कबूल केलेलं आहे. म्हणजे पूर्वी शिंदे साहेब होते मुख्यमंत्री, त्यावेळेसही त्यांनी ते कबूल केलेलं आहे. आता फडणवीस साहेब आहेत, फडणवीस साहेबांनी सुद्धा कबूल केलेलं आहे त्यांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बी आणि प्रत्यक्ष सुद्धा. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या शब्दापासून माघारी फडणवीस साहेबांनी फिरू नये. कारण इथं तुम्ही दिलेले शब्द तुम्ही पाळावेत. ज्या 8-9 मागण्या आता शिंदे समिती तुम्ही गठीत केली पण ती काम करत नाही. प्रमाणपत्र वाटप होत नाहीत, व्हॅलिडिटी होत नाही आहेत, नवीन प्रमाणपत्र दिले जात नाही आहेत.
आपण महाराष्ट्रात 4 विभागाला अधिकारी दिले, तेही जात पडताळणीचं काम करत नाहीत. नोंदी शोधलेल्या असूनही प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि विशेष म्हणजे कक्ष स्थापन केलेले नाहीयेत आणखी. हे तातडीनं सगळे कामं व्हावेत. बलिदान गेलेल्या मराठा आरक्षणासाठी कुटुंबाच्या नोकऱ्या आणि त्यांचा निधी अनेक जणांचा दिलेला नाही. साध्या गोष्टी असून सुद्धा आपण जाणून बुजून करत नाहीत की काय, असा आता आम्हाला संशय यायला लागला आणि तुम्ही येऊ देऊ नका. कारण हे सगळे कामं करण्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा दिलेला आहे. या महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत असणं गरजेचं आहे. आपण ते काम केलेलं नाहीये. म्हणून फडणवीस साहेब तुम्हाला विनंती की आपण जे जे शब्द दिले त्याच्यापासून तुम्ही माघारी फिरू नका. 8 पैकी 4 मागण्याचे तातडीनं अंमलबजावणी करू असं सांगितलेलं असताना सुद्धा 1 महिना उलटून गेलाय उपोषणाला. तुम्ही प्रतिनिधी पाठवले ते फडणवीस साहेब त्यांच्या माध्यमातून सोडलेलं. ना कुठले गॅजेटियर लागू झालेत, ना कुठले केसेस मागे झाल्यात, ना शिंदे साहेबाच्या समिती शोधायला नोंदी शोधायचं काम सुरू आहे, ना प्रमाणपत्र देण्याचं काम आहे. कमीत कमी ज्या नोंदी सापडल्यात त्या आणि शोधायचं काम आणि प्रमाणपत्र देण्याचं काम किमान हे तरी तातडीनं आदेश देऊन होणं गरजेचं होतं. पण ते आणखीन झालेलं नाही. ते तातडीनं करावं आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा तातडीनं आपण करावी. आपल्याकडे मागण्यात दिलेल्या वारंवार मागण्या देऊन सुद्धा आम्ही आता पुरं कटळून गेलो तुम्हाला मागण्या देऊन. ना विलाजानं या अधिवेशनात जर झालं नाही तर पुढचं आंदोलन आम्हाला उग्र पद्धतीनं किंवा व्यापक पद्धतीनं करावं लागणार आहे. उग्रता आम्ही करूच शकत नाही कारण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने करतोय. त्यामुळं व्यापक पद्धतीनं आंदोलन करून राज्यात आम्हाला पुन्हा एकदा मोठमोठे मोर्चे काढून आंदोलन करून पुन्हा म्हणू नका फडणवीस साहेब की आता हाताच्या बाहेर चाललंय म्हणून तुम्हाला आजच विनंतीपूर्वक सांगतो की ज्या मागण्या आहेत आमच्या 8-9 मागण्या त्या पूर्ण अंमलबजावणी या अधिवेशनात करा. गॅजेटियर मात्र 3ही तातडीनं लागू करून घ्या आणि शिंदे साहेबाच्या समितीला आदेश देऊन ताबडतोब नोंदी शोधायच्या कामाला लावा आणि केसेसही तातडीनं मागं घ्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय तातडीनं मार्गी काढा. तुम्ही 2 ते 3 महिन्याचा वेळ सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीसाठी घेतलेला आहे आणि 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे. या राज्यातला कुणबी आणि मराठा एक असल्यामुळं पोटजात उपजात म्हणून या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना शेती कसतोय, शेती व्यवसाय म्हणून तातडीनं त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा एक शासन निर्णय करणं ही आपली जबाबदारी आहे आणि याच अधिवेशनात तो अध्यादेश काढून मराठा आणि कुणबी एक ह्याचा पोटजातीचा उपजात मराठा म्हणून करून आपण अंमलबजावणी करावी ही विनंती.